रितिका घरी आल्यानंतर रितिकाने घरातली कामात सासूला मदत करायला सुरुवात केली होती. त्यानंतर वर्षभरातच सासूची तब्येत थोडी खराब होऊ लागली होती. म्हणून रितिकाने घरातली संपूर्ण जबाबदारी स्वतः सांभाळली होती. मानसीबाई तर अशी चांगली सून मिळाल्याने खूपच खुश झाली होती. नाहीतर मोठी सून तर लग्नाच्या 1 वर्षातच वेगळा संसार थाटण्याचा हट्ट पकडला होता आणि तेव्हा तिने नाईलाज म्हणून लाईफमध्ये शांतता राहावी याकरता आपल्या दोन्ही मुलांमध्ये घराची आणि संपत्तीची वाटणी करून दिली होती. एक दिवस रितिका स्वयंपाकघरात गरम गरम भाकरी शेकत होती. तेव्हाच तिची जाऊबाई एक वाटी भाजी घेऊन घरात आली आणि आपल्या सासूसमोर बसून म्हणाली, आई, मी तुमच्यासाठी पनीरची भाजी घेऊन आली आहे. तिची सासू पनीरची भाजी पाहून खूप खुश झाली. तेव्हा रितिकाची जाव आपल्या सासूच्या कानात हळूच म्हणाली, तुम्ही ही भाजी रितिकाला देऊ नका, स्वतःच खाऊन घ्या. मी ही भाजी खास तुमच्यासाठीच आणली आहे, तिच्यासाठी नाही. ती तर गरीब घरातून आली आहे. तिला तर पनीरची चव काय असते ते सुद्धा माहीत नसेल. रितिका किचनमध्ये उभी राहून हे सर्व ऐकत होती. तिला खूप वाईट वाटले की तिची जाव तिला कमी लेखण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिची सासूबाईंनी तिला म्हटले, बघ सुनबाई, तुझा नवरा जास्त कमवत असेल, पण माझ्यासाठी दोन्ही मुले आणि सुना समान आहेत. तू अशा प्रकारे आपल्या छोट्या जावेचा अपमान करू शकत नाहीस. आणि राहिला प्रश्न तुझ्या पनीरच्या भाजीचा, तर तू ती परत घेऊन जा, कारण की आज छोट्या सुनेने सुद्धा शाही पनीर बनवले आहे. म्हणून मला तुझी भाजी नको आहे आणि यापुढे माझ्यासाठी कुठलीच भाजी घेऊन येऊ नकोस. मी छोट्या सुनेकडे राहते, तेव्हा ती कोणतीही भाजी बनवेल ती माझ्यासाठी पुरेसी आहे. मला तुझे बनवलेले पदार्थ नकोत, जे तू कधीतरीच आणतेस. मला तर छोट्या सुनेची साथ हवी आहे, जी नेहमी माझी सेवा करते. लग्नाच्या आधी ती जॉब करत होती, पण लग्नानंतर फक्त माझ्या काळजी खातर तिने जॉब केला नाही. तिने माझ्यासाठी किती मोठा त्याग केला. तिचं मन किती मोठं आहे आणि माझ्यासाठी तेच पुरेसं आहे. पैसा तर येत जात राहील. सासूचे कटू बोल ऐकून रितिकाच्या जावेने गपचूप भाजीची वाटी उचलली आणि तेथून निघून गेली. रितिकाची जाव विचार करत होती की सासूबाईजवळ काही सोने वगैरे असेल तर ती खुश होऊन तिला सुद्धा देईल. त्यामुळे ती अधिमधी गोड गोड बोलून सासूशी चुगली करायला येत होती. पण रितिकाची सासूची पारखी नजर तिला बरोबर ओळखत होती की कोण तिची खरोखर सेवा करते आणि कोण दिखावा करते. रितिकाने आपल्या लग्नानंतर पूर्ण 3 वर्षपर्यंत सासूची काळजी घेतली, पण एक दिवस ती हे जग सोडून गेली. तेव्हापासून रितिका उदास राहू लागली होती. एके रात्री रितिकाने आपल्या पती म्हणजेच विनोदला जेवण दिलं आणि ती टेरेसवर जाऊन बसली. थोड्या वेळानंतर तिचा पती सुद्धा टेरेसवर येऊन बसला. रितिकाला उदास पाहून त्यांनी तिला विचारले, काय बात आहे, तू एवढी उदास का बसलीस? रितिकाने आपले डोके पतीच्या खांद्याला टेकून म्हटले, बघा ना, आई गेल्यानंतर मला काहीच चांगलं वाटत नाही. आधी तर लग्नानंतर मी दिवसभर सासूसोबतच असायची. मग त्यांची तब्येत बिघडू लागली म्हणून माझा त्यांच्या सेवेतच इतका वेळ जायचा की मला कळतच नव्हते. पण जेव्हापासून ती आपल्याला सोडून गेली तेव्हापासून मला खूप एकटेपणा वाटतो. आईबद्दल बोलल्यावर विनोद खूप भावुक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि त्याने म्हटले, वडील तर खूप आधीच आम्हाला सोडून गेले होते. आता आई सुद्धा हे जग सोडून गेली. अगं, आपल्या माणसांनी सोडून जाण्याचं दुःख एक ना एक दिवस तरी आपल्याला झेलावंच लागतं आणि ही सल कायम आपल्या मनात राहते. असे बोलता बोलता त्याचा गळा भरून आला. तेव्हा रितिकाने त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हटले, मी हे सर्व तुमचं मन दुखवण्यासाठी बोलत नाही. मला सुद्धा दिवसभर आईची आठवण येतच असते. म्हणून मी विचार करते की काहीतरी छोटे मोठे काम करू का. त्यामुळे मी बिझी राहील आणि 4 पैसे सुद्धा मिळतील आणि आपल्या भविष्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल. विनोदने हळूच म्हटले, तू बरोबर बोलतेस. आता तर तू जॉबच कर. मी तर दिवसभर कामात असतो, त्यामुळे या सर्व आठवणींपासून दूर असतो. परंतु तू तर घरात एकटी राहून खूप बोर होत असशील. पतीची परवानगी मिळाल्यानंतर रितिका खूप खुश झाली आणि तिने जॉब शोधायला सुरुवात केली आणि लवकरच तिला एका जवळच्या प्ले स्कूलमध्ये मुलांना सांभाळण्याची नोकरी मिळाली. त्यामुळे ती खूप खुश झाली. जेव्हा तिच्या जावेने हे सर्व पाहिले तेव्हा तिने टोमणा मारून म्हटले की काय झाले, नवऱ्याचा पगार कमी पडू लागला की काय? माझा नवरा तर एवढं कमवतो की मी आरामात बसून खाते. तेव्हा रितिकाने हळूच म्हटले, नाही ताई, माझं घरात मन लागत नाही, म्हणून मी जॉब करायला जाते.
एवढं बोलून ती निघून गेली. पण तिची जाव विचार करू लागली की नक्कीच ह्या लोकांचं खाण्यापिण्याचं अडचण असेल, म्हणूनच ही काम करायला जात असेल आणि मला घरात बोर होते असं सांगून भाणा करते. परंतु रितिका आणि विनोद त्यांच्या आयुष्यात खूप खुश होते. पण तिची जाव थोडी वाकड्या स्वभावाची बाई होती आणि ती नेहमी विनोदला आणि त्याची बायको रितिकाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करायची. कारण की तिच्या नवऱ्याची सॅलरी विनोदच्या सॅलरीपेक्षा तिप्पट होती. त्यामुळे तिची जाव नेहमी महागातल्या महाग गोष्टी विकत घ्यायची. ती खूप शॉपिंग करायची आणि वर्षातून 2 वेळा ती आपल्या पती आणि मुलांसोबत बाहेर फिरायला जायची. म्हणून तिला आपल्या श्रीमंतीवर खूप गर्व होता. तसे तर दोघांचे घर वेगवेगळे होते, परंतु जवळजवळ होते. म्हणून त्या दोघांच्या घरात काय चाललंय हे त्या दोघींना माहीत पडायचं. एक दिवस तिची जाव आपल्या दरवाजात बसली होती. रितिका कामावरून घरी येत होती. तेव्हा तिच्या जावेने म्हटले, "एक ना रितिका, माझा एक ड्रेस थोडा टाईट होत आहे, तो तुला बरोबर फिट होईल. तू हा ड्रेस घेऊन जा. एकदम नवीन आहे. मी त्याला फक्त 5-6 वेळाच घातला आहे." यावर रितिकाने म्हटले, "नाही ताई, माझ्याजवळ सुद्धा ड्रेस आहेत. मला तुझा ड्रेस नको आहे." एवढे बोलून ती आपल्या घरात निघून गेली. तेव्हा तिची जाव तोंड मोडत विचार करू लागली की किती वर्ष झाले तरी मी हिला 4 जोड ड्रेसमध्येच पाहत आहे, तरीही महाराणीची अकड काही कमी झाली नाही. आता माझा ड्रेस घेतला असता तर हिचं काही कमी झालं असतं का? जाऊ दे, मला काय, असे बोलून तिने आपली मान झटकली. घरात कुठलीही वस्तू जुनी व्हायची तेव्हा ती उचलून रितिकाला द्यायचा प्रयत्न करायची. परंतु रितिका प्रत्येक वेळी तिला नकार द्यायची. एक दिवस तिच्या जावेने सकाळीच नवीन पिठाचं पॅकेट खोलून भाकरी केल्या. जेव्हा ती जेवायला बसली तेव्हा पहिल्याच भाकरीचा तुकडा खाताच तिने तोंड वाकडं केलं. कारण की त्या भाकरीतून घाण वास येत होता. तिने लगेच किचनमध्ये जाऊन पिठाचा वास घेतला. तेव्हा त्यातून पण घाण वास येत होता. तेव्हा ती विचार करू लागली की आता या पिठाचं काय करू. त्याच वेळेस रितिका तिच्या दरवाजाजवळ येऊन दरवाजा ठोकला. तिने जाऊन दरवाजा उघडला. तेव्हा रितिकाने तिला म्हटले, "ताई, मी मंदिरात गेली होती आणि तुमच्यासाठी सुद्धा प्रसाद घेऊन आले आहे." प्रसाद घेतल्यानंतर तिच्या जावयाने म्हटले, "अगं ऐक ना, मी बाजारातून पीठ घेऊन आली होती. तेव्हा यामधून वास येत आहे. तू एक काम कर, या पिठाच्या भाकरी तू कर आणि मला तुझ्याकडचं पीठ दे." जावेचं बोलणं ऐकून रितिका 2 क्षण काहीच बोलली नाही. रितिकाचा पती जास्त कमवत नव्हता, त्यामुळे रितिकाची जाव तिला नेहमी स्वतःपेक्षा कमी समजायची. ती आपल्या वापरलेल्या वस्तू तिला वापरायला सांगायची आणि ती प्रत्येक वेळा तिला नकार द्यायची. परंतु जेव्हा यावेळी तिने खराब पीठ देण्याचा प्रयत्न केला तेव्हा रितिकाने तिला उलट उत्तर देताना म्हटले की, "जाऊबाई, मी सुद्धा एक माणूसच आहे. जर तुम्ही घाण वास येणारे पीठ खाऊ शकत नाही तर मी कसे खाऊ शकेल? तुमच्याजवळ तर खूप पैसे आहेत ना, तर मग एक नवीन फ्रेश पीठ विकत घ्या ना. तुम्ही माझ्याकडून पीठ घेऊन मला तुमच्याकडचे घाणेरडे वास येणारे पीठ देण्याचा विचार तरी कसा करू शकता? मला मान्य आहे की मी गरीब आहे. आम्ही एक वेळा पीठ विकत घेतो आणि त्यातच चालवून घेतो. तेव्हा तुम्ही माझं पीठ मागू नका. स्वतःसाठी बाजारात जाऊन पीठ घेऊन या. तुम्ही मला काय समजलं की मी तुमच्या या घाणेरड्या पिठापासून भाकरी बनवून खाऊ? आज तुम्ही असा विचार करून माझा खूप मोठा अपमान केला आहे. आम्ही काय एवढे फालतू आहोत काय की अशा भाकरी खाऊ?" हे ऐकून तिच्या जाऊबाईला विश्वास बसला नाही की नेहमी गपचूप राहणारी आज तिच्यासमोर एवढं काही बोलून जाईल. तिचं बोलणं ऐकून तिला धक्काच बसला. रितिका पुढे म्हणाली, "ताई, भले आमच्याकडे जास्त पैसे नाहीत, परंतु आम्ही आमच्या कष्टाची भाकरी खातो. कोणाकडून मागून खात नाही. तुम्ही ज्या प्रकारे पीठ बदलण्याची गोष्ट बोललात त्यावरून असं वाटतं की तुमच्याकडे खूप पैसा आहे आणि तुम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करता. माणूस पैशामुळे छोटा किंवा मोठा होत नसतो, तर तो त्याच्या चांगल्या कर्मामुळे मोठा बनत असतो. आणि आज तुम्ही हे बोलून दाखवले आहे की तुमचे विचार किती छोटे आहेत." असे बोलून ती तेथून निघून गेली आणि तिची जाऊबाई तिला पाहतच राहिली. त्यानंतर तिने कधीच आपल्या छोट्या जाऊबाईला आपले वापरलेले वस्तू देण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. कारण की तिला योग्य उत्तर मिळाले होते.